हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी आज मस्त बाजरीच्या भाकरी करणार आहे। ते बघा आपलं मस्त तीळ लावून भाकरी केल्यात। भाकरी टेस्टी लागते, हिवाळ्यात छान लागते ही भाकरी वगैरे खायला। आणि आम्ही गेलतो मार्केटमध्ये, तर मस्त भाजी घेऊन आलो। ते सगळं नीटनास करून ठेवली आणि आपली मस्त भाकरी झाली। हे बघा सगळं कटिंग वगैरे करून ठेवलं। भाजी कांदा टमाटा सगळं चिरून ठेवला, सगळी आधीच तयारी करून घेतली मी। चला भाजी तर टोपली भरून भाकरी केल्या तिळाचे। तर मस्त तेल कडवून घेतलं, त्यात टाकलं जिरं, कांदा, नंतर कांदा टमॅटो सगळं मस्त लालसर फ्राय करायचं। छान फ्राय करायचं त्याला लालसर। जेवढं छान फ्राय करू ना तेवढं छान टेस्ट येते भाजीला। आपलं मस्त फ्राय करायचं चालले। त्याच्यामध्ये टाकलं हळद, 2 चम्मच मसाला टाकला मी। आम्हाला जास्त तिखट आवडत नाही म्हणून 2 चम्मच टाकले। कुणाला जर तिखट जास्त आवडत असेल तर त्यांनी तिखट पण जास्त टाकलं तरी भाजी खूप टेस्टी होती ही। त्याच्यामध्ये सगळे भाजीपाला धुवून टाकले मी। बटाटे मी मोठे मोठे चॉप केलेत, कारण मला मोठे मोठे बटाटे छान वाटतात भाजीमध्ये, दिसायला पण मस्त वाटतं भाजी। मस्त फ्राय करून घेतलं, छान त्याला तेल सुटस्तोवर फ्राय करायचं। म्हणजे जेवढं छान फ्राय करू ना आपण तेवढी भाजी टेस्टी लागते। मग वरून मीठ टाकलं मी, परत थोडं परतून घेतलं त्याला। मीठ तुम्हाला जर चवीनुसार टाका, आम्ही कमी मीठ खातो म्हणून आम्ही कमी मीठ टाकतो। त्याच्यामध्ये टाकले, मस्त भाजून घेतलेली तीळ आहेत ती, त्यात तीळ टाकलं आणि आता छान फ्राय करून घ्यायचं त्याला। मस्त तेल सुटस्तोवर फ्राय करायचं, छान फ्राय करायचं। मी एका ताटात मी पाणी घेतलं भरून आणि त्याच्या कडेवर झाकून ठेवलं। 15 मिनटं असंच ठेवायचं, वाफलून द्यायचं छान। मग तेच पाणी त्याच्यात ओतून टाकायचं आणि छानपैकी बघा भाजी आपली किती छान टेस्टी वाटायला लागली। अशी आपली भाजी, थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं, त्याला छान शिजून द्यायचं। आणि आता बघा आपली भाजी भाकरी आणि मस्त तोंडी लावायला कांद्याची पात। आवडलं असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला